या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पुण्यात कॅबिनेट मंत्र्याच्या ओएसडीचा पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न, मुलालाही बॅटने मारहाण। पुण्यात कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहायकाने पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इतकेच नाही तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या स्वतःच्या मुलालाही त्याने बॅटने बेदम मारहाण केली। जखमी पत्नीवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। मंत्र्याच्या ओएसडीने केलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। विजय कारंडे असे कॅबिनेट मंत्र्याचा खासगी स्वीय सहाय्यक असल्याची माहिती आहे। या प्रकरणात अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता, तो आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। विशेष म्हणजे विजय कारंडे यांनी मुलाला देखील बॅटने मारहाण केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात विजय कारंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या मारहाणीत 30 वर्षीय पत्नी आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे। याबाबत पत्नीने तक्रार दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना 30 एप्रिल रोजी पुण्यातील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी घडली। धक्कादायक बाब म्हणजे पती मोबाईलवर बोलत असताना त्याबाबत विचारल्यावरून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत समोर आले आहे। अधिक माहितीनुसार घरी असताना मोबाईलवर चॅटिंग करत होता। पत्नीने पाहिल्यानंतर पत्नीने त्याच्या याबाबत विचारले। या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली। तसेच मध्ये आलेल्या मुलाला सुद्धा चक्क बॅटने मारहाण केली। यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा ओढून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।